एक महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या पक्षाच्या वतीने मशाल रॅली काढण्यात आलेली आहे। या मशाल रॅलीमध्ये आदित्य ठाकरेंसह माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे हे सहभागी झालेले होते। या रॅलीत मोठ्या संख्येने ठाकरेंच्या पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झालेत। छत्रपती संभाजीनगरात आपल्याच पक्षाचा महापौर होईल असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलाय। आदित्य ठाकरेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी। मशालचा उत्साह बघून काय वाटतं? मशालचा उत्साह जबरदस्त आहे। मी त्याला खूप सांगतो जरा सांभाळून, कारण धक्काबुक्की खूप होत आहे। एवढा प्रतिसाद आपण पाहतोय। संभाजीनगरमध्ये 1988 साली बाळासाहेब ठाकरे यांनी सभा घेतली होती, तेव्हापासून खरं तर भगवा झेंडा खाली उतरलेला नाही। यावेळेस पुन्हा पुनरावृत्ती होईल, 100% होईल। आणि आपण पाहाल आमचा महापौर बसल्यानंतर पुन्हा एकदा जी माझ्या आजोबांचं स्वप्न होतं ते पूर्ण करायला आम्ही तयारीला लागलो। आदित्य साहेब संभाजीनगरमध्ये सोबळावर जातात, आता स्थानिक आमचे जे नेते आहेत ते ठरवतील। मशालीचा उत्साह पाहून महापौर आपलाच असेल असा विश्वास वाटतो। निश्चितपणे मुंबईतलं जागा वाटप काय सांगता येते? झालंय। आता आपण पाहतोय परवा तर युती पण घोषणा केली। महत्वाची गोष्ट हीच आहे की जे मुंबई लुटायला पाहतात त्यांच्या विरुद्ध आम्ही लढत आहोत। काँग्रेस अलग झालंय, मनसे आणि शिवसेना मुंबईमध्ये पुन्हा एकदा महापौर, तो त्यांचा निर्णय आहे। पण महापौर हा मुंबईचा मराठीच होईल आणि आमचाच होईल। नक्कीच आपण जर बघितलं तर हे होते शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि मुंबईत असेल किंवा संभाजीनगरमध्ये असेल महापौर आमचाच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त